क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाला डावा कालवा असून त्याला एक्सप्रेस कालवा म्हटलं जातं किंवा पूर कालवा देखील म्हटलं जातं। आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रयत्नातून या कालव्याचे काम पूर्ण झाले। रात्रंदिवस मेहनत करून तळवाडे भामीर धरणात पाणी पोहोचवले। पाटबंधारे अधिकारी क्षीरसागर व पवार यांनीही रात्रंदिवस खूप मेहनत घेतली। तसेच खालचे टेंबे तळवाडे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी खूप मेहनत करून पाणी पोहोचवले। आमदार साहेब यांनी या कामासाठी 4 पोकलेन व मशिनरी दिल्या। काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना खूप आनंद झाला व त्यांचा दुष्काळ हटला। या कालव्यात पुराचे आवर्तन सोडण्यात आले। 28 ऑगस्ट रोजी या कालव्याची ग्रामस्थ व शेतकरी पाटबंधारे अधिकारी निगराणी करत असताना नांदिल शिवारात मधुकर सोनवणे यांच्या शेताजवळ कालव्याचे बांधकाम अज्ञात व्यक्तीने फोडून पाणी नाल्यात काढून नुकसान केल्याचे पाहणी दरम्यान निदर्शनास आले। पाटबंधारे अधिकारी यांनी तात्काळ जायखेडा पोलीस स्टेशन इथं लिखित तक्रार दिली आहे। तसेच त्यांनी शेतकरी व ग्रामस्थ यांना आवाहन केलंय की कुणीही असे प्रकार करू नका, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे, नागपूर, सटाणा। नमस्कार, महाराष्ट्र जनक्रांती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहू शकता हा डावा कालवा हरणबारी धरणाचा असून सदर आपले इथले माननीय आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रयत्नातून आणि यशातून हा डावा कालव्याचं काम सुरू केलेलं होतं आणि आज 2 दिवसापासून हा तळवाडे भामेर म्हणजे याला एक्सप्रेस कालवाही म्हटलं जातं, तळवाडे भामेर येथे पाणी पोहोचवलं होतं। पण 2 दिवसापासून पाणी सुरू असताना रात्री अचानक स्थानिक ग्रामस्थ म्हणत आहेत की कोणीतरी हा पाट चॅनल खोललेला आहे। तर आपण ग्रामस्थांची प्रतिक्रिया जाणून। नमस्कार। आपलं प्रथम नाव सांगा। माझं नाव गणेश किशनराव गायकवाड, राहणार तळवाडे भांडेर, तालुका जिल्हा नाशिक। आपली प्रतिक्रिया काय? मी या पाटावर 2 वर्षापासून कार्यरत आहे। माझं एकच ध्यास आहे की तळवाडे धरणात पाणी कसं पोचेल आणि आमचा भाग कसा सुजलाम होईल याच्याकडे आमचं लक्ष आहे, केंद्रीय लक्ष आहे। की मागे मी 2 महिन्यापूर्वी आमदार साहेबांना आम्ही मिटिंग घेऊन तळवाडे कालवा संदर्भात मी माहिती दिली की साहेब हा पाट 35 कोटी खर्च करून या पाटाचं कुठलंही काम व्यवस्थित झालेलं नाही आहे, की तुम्ही याच्यात थोडं लक्ष घाला आणि हे पाणी आमच्या तळवाडे धरणात पोच करा, की जेणेकरून आम्हाला 2 वर्षापासून आम्ही दुष्काळी असल्यामुळे आमचं कुठलंही पीक आज उत्पन्न नसल्यामुळे आमचं जीवन हे झालेलं आहे, जगणं मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे आमदार साहेबांनी वारंवार भरपूर मिटिंगा घेतल्या, त्यांनी 4 पत्रिका दिल्या। त्या साहाय्याने हा पाट दुरुस्त करून आणि तळवाडे धरणात आता 2 दिवसापूर्वी जलपूजन करून आणि सुरळीत काम चालू होतं। काही लोकांनी रात्री हा पाट फोडून हे नदीला पाणी लावण्यात आलेलं आहे। बघा तुम्ही इतकी परिस्थिती वाईट आहे की इथं असं चाललं ते तळवाडे धरण कसं काय भरेल। ते मी आता पाटबंधारे अधिकाऱ्यांना या गोष्टीची दखल घ्यायला लावतो, तात्काळ बंद करून तळवाडे धरणात पाणी लवकर पोच करावा। शिवारातील पाटा शिवारात आलेलं आहे। तळवाडे पोच कालवा हा इथून पाट जातो। या पाटाचं पाणी सुरळीत चालू असताना 2 दिवसापूर्वी आमदार साहेबांनी तिथं जलपूजन केलं। या पाटाचं काम 2 महिन्यापासून दुरुस्ती चालू होती। ठिकठिकाणी ब्लास्टिंग करून हे पाणी तळवाडे धरणात पोच करण्यात आले। तसेच आपले न्यूज चॅनलचे वामन शिंदे तसेच पाटबंधारे अधिकारी हे 2 महिन्यापासून सतत या अपडेट देत असताना आणि कार्य करत असताना चांगले काम केलेलं आहे यांनी सुद्धा। तरी हे तात्काळ या पाटबंधारे अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ ज्या यांनी जे नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं, तात्काळ हे पाट दुरुस्ती करून तळवाडे धरणात लवकरात लवकर पोहोचण्यात यावं ही विनंती। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।